चलो तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपल्याबरोबर आज प्रवास सुरू होते आपला. आपण चाललोय कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला. तर इथून आपला एक 1400 किलोमीटरचा प्रवास आहे आणि माझ्याबरोबर माझे मित्र आहेत. एक आहेत माझे यजमान पण आहेत, मित्र पण आहेत आणि एक माझे फक्त मित्र आहेत कुर्णे सर आणि सर तुम सुरेश. सुरेशच नाव बाद झालं, बाकी आडनाव नको. राजू नाही, राजू कोलगे, शेणकर नाव आहे त्यांचं, सुरेश शेणकर आणि कुर्णे सर. आणि आमचा एक मित्र राजू कोलगे, तो मागील 2-3 व्हिडिओमध्ये होता, तो पण आहे. तर आता आमची दुसरी गाडी काय, त्यामध्ये सुद्धा आमचे मित्र आहेत जे नेहमी असतात. असे इथं 4 जण, तिथं 4 जण, असे आम्ही 8 जण 2 गाड्यांमधले आहोत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बस तुम्हाला जाता जाता दिसणाऱ्या गोष्टी दाखवणार. मग उद्या सकाळी तर आमची आता नगरमार्गे औरंगाबाद नंतर समृद्धी महामार्ग अशी सुरुवात झालेली आहे प्रवासाला. गाडी CNG भरला आणि आता हा नगर क्रॉस करतोय आम्ही. नगरचा हा ब्रिज आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे नगरला. नगरच्या पुढे आलो आपण. औरंगाबादला पोहोचेल आपण काही वेळात. तर गेलं तर 1300 किलोमीटर आहे. 1100 आम्ही इकडे मारू आहे ना रस्ता तिकडे. पण अजूनही त्या काय चाललाय गाडीवाला पेट्रोल. तर मित्रांनो, आता आपण पोहोचले नागपूरमध्ये. आता सकाळी सकाळी या ठिकाणी रूम बुक करायची आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आंघोळ केली. आता इथं उपहार चाललाय आपला. घरनंच भरपूर साहित्य नव्हतं. आता या ठिकाणी सगळेजण नाश्ता करतात. तुम्ही पाहताय हे नागपूरचा बायपास आहे. नागपूरच्या शहरात न जाता आपण बाहेरनंच बायपासच्या इथं रूम पाहिली आणि इथून चाललोय आता पुढल्या प्रवासाला. तर मित्रांनो, आता प्रवासाला सुरुवात झाली. तर आता आपण इथं वाटेत कुठेतरी जेवण करायचंय. पण आता आपल्याला लागेल पहिलं जबलपूरला जायचं. जबलपूरपासून कटनी म्हणून एक गाव आहे, तिथं लागेल. तिथनं पुढं मग प्रयागराज जवळ आहे. तर असं आम्ही आता दुसऱ्या दिवशीचा प्रवास आहे आमच्या व्हिडिओमधला, तोही सुरू झाला. तर मस्त प्रवासात मजा येते. इथं वाटेत दिसणारं जंगल आणि अभयारण्य आताच मागं गेलं आमच्या. ही सगळी शेती दिसते तुम्हाला. ही सागवानाची शेती इथं भरपूर आहे या भागामध्ये. तर जातोय आम्ही, प्रवास करतोय. आणि आता प्रवास करता करता म्हटलं अपडेट घ्यावे की तिथं नेमकं काय चाललंय जिथं आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही जबलपूरच्या जवळ आलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. मी आता कुठे बघा, समोर माझ्या एक बोर्ड आहे, ते दिसतंय जबलपूर सरळ आहे, रीवा सरळ आहे. तर आता ह्या रोडला एका ठिकाणी एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये थांबलं आहे. तिथं आता थोडं खायचं आहे. खाल्लं तर मग गाडी कशी चालवणार. मी ही गाडी चालवतोय, ग्रँड विटारा. एकदम मस्त गाडी, मस्त पळते. आता आपण ही पण गाडीवर का आमच्याबरोबर हाय रायडर म्हणून आहे, हे ग्रँड विटारा म्हणून. त्या 2 गाड्या आहे मस्तपैकी. आता आम्ही याच्यातनं चाललेलो आहे. खूप मजा येते. आता संध्याकाळी 8 पर्यंत पोहोचेल असं दिसतंय. लॉक लॉक निघत नाही. इथून लॉक काढायचं आहे गाडीचं. इथं ऑप्शन आहे का डिकी घालायचा.
ते खालचं काढायचं ऑप्शन आहे, डिकी काढायचं ऑप्शन कुठे गेलं काय? इथेच ऑप्शन असेल हे खरं. मला काय, मला आपल्या गाडीची सवय ना, त्या माझ्या गाडीची सवय नाही. तर आता आम्ही हॉटेलचं बुकिंग पण केलो. आता आतमध्ये बोलून हॉटेलचे पैसे देशील 10%. चला आता आपण भेटूयात थोड्या वेळातच. आता आम्ही काही वेळात म्हणजे जेवण करायला 1-2 तास जातील आमचे. त्यानंतर मग हे आता साहित्य घेऊन येतात आतमध्ये आणि मग सुंदर दिसतात. वातावरण रस्ता पण सुंदर आहे. असं मध्ये मध्ये जंगल लागतंय आणि रस्ता तर एक नंबर आहे. तर भेटूयात आता थोडंसं थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता आपण आहोत हायवेला. अजून इथून आपल्याला 250 किलोमीटरचा प्रवास आहे प्रयागराजला जाण्याकरता. हे आमचे मित्र हे कुरणे सर, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे हे व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. आणि ह्यांच्यामुळं आज आमचा योग आला. आणि आता इथं चहा घेणार आहे आम्ही. आणि बघ संध्याकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत आम्ही प्रयागराजला पोहोचू. इथं मी आलो, इथं तुम्हाला इथलं एक सीन दाखवतो. इथं खूप सुंदर दृश्य आहे. तर तुम्ही पहा हे व्हिडिओ. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बसलोय चहा प्यायला. सगळे माझे मित्र. राजू काय म्हणशील, कसं वाटतं? नाही, ॲक्च्युली भरपूर थंडी आहे, वातावरण तर छानच आहे. आम्ही कालपासून प्रवास करतो आहे. सकाळी थोडं दमल्यासारखं वाटत होतं, पण आता वातावरण एवढं प्रसन्न आहे की चहा घेतल्यानंतर परत एकदा रिफ्रेश होतो आहे. मी आत्तापर्यंत नागपूरपर्यंत 700 किलोमीटर आणि तिथून इथपर्यंत, आता इथून राहिले आमचं किती, इथून इथपर्यंत यायला म्हणजे प्रयागराजपर्यंत यायला आम्हाला 700 किलोमीटर म्हणजे 1400 किलोमीटरचा प्रवास आहे. आता राहिले फक्त 200-250 किलोमीटर. ह्या सरांनी गाडी भरपूर चालवली. हे आमचे टीम लीडर आहेत. टीम लीडर आहेत. एकदम उत्स्फूर्तपणा आहे त्यांच्या अंगात. भरपूर काम करतात, भरपूर लीडर इथं आहे. उत्साही आहेत ते. आणि त्याच्यानंतर हे व्यक्तिमत्व सिनियर आहेत, आमचा गुरुजी भाऊसाहेब थोरात. तर भाऊ काय म्हणाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? नाही, अक्षरशः असं वाटतं की इकडं बर्फ पडलाय का काय, इतकं थंड वातावरण झालंय. त्यामुळं आम्ही चहा घ्यायला थांबलोय. आणि थोड्या वेळात आमची अजून पाठीमागून एक गाडी येते, त्यात 4 लोक आहेत. ते आल्याच्या नंतर आम्ही निघणार आहे. बघूयात पुढं काय होतंय. प्रयागराजला जायचा जो विषय आहे हा पहिल्या वेळीच आहे भाऊचा. त्यामुळं भाऊ तिथल्या गोष्टी पाहण्यासाठी उत्सुक आहे. आणि राजू पण बहुतेक पहिल्या वेळीच प्रयागराजला येतोय. प्रयागराज पहिल्यांदा वाराणसीला आलो होतो, पण इकडे प्रयागला वगैरे नव्हतं. प्रयागला कुंभमेळा. आता उद्या आपल्याला स्नान करायला जायचंय. आता आज जाऊन वरी तिथं आराम करायचा. त्यानंतर उद्या मग पाहणार आहोत आपण तिथला भाग. आणि येता येता वाटेमध्ये काय सुंदर नजारे आहेत. आणि बघूयात आता पुढं जाऊयात. अजून एक गाडी येते आमची, ती आली की अजून पाहता येईल काही गोष्टी. चलो बाय. तर मित्रांनो आमची एक गाडी CNG वाली आहे, त्यामुळे आम्ही ह्यात CNG भरतोय. आणि इथून CNG भरला की आता आम्ही प्रयागराजला पोचणार. आम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या दिवसामध्ये एक ठिकाणी CNG भरायला मिळालं, तर इथं. तर मित्रांनो आता आपण चाललोय प्रयागराजला. मगापासून चाललोय आपण. आता अजून 1 तास 41 मिनिटाचं अंतर आहे, 72 किलोमीटर. इथं भयंकर धुकं आहे बघा. आणि या धुक्यामध्ये गाडी चालवते. जसं धुकं वाढतं तसं आमच्या गाडीचा वेग कमी होतोय. तर आमचे सहकारी गाडी चालवत आहेत. मागं 2 जण आहेत, थंडीने काकडलेत. गरम गरम हीटर लावलेला आहे. आणि हे बघा हे समोर धुकं असं आहे. प्रयागराज फक्त 72 किलोमीटरच्या अंतरावर. आणि असं आम्हाला धुकं पाहायला मिळते. जंगल आहे, आजूबाजूला जंगल आहे. बोल.
ॲक्च्युली आजूबाजूला भरपूर जंगल आहे त्याच्यामुळे आणि थंडी पण जास्त आहे म्हणून धुक्याचा जास्त आपल्याला इथं परिणाम बघायला मिळतो. गाडी चालवताना खूप दक्षता घेऊन चालावी लागते. फॉग लाईटचा वापर गरजेचा आहे. चा विषय मोठा आहे इथला. तर आम्ही हा व्हिडिओ धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये शाही स्नान करताना त्या ठिकाणी. धन्यवाद पाहिल्याबद्दल. तुम्ही पाहता हे धुकं हे भयानक धुकं आहे कारण आम्हाला गाडी चालवायला खूप त्रास झाला. गाडीचा लाईट खूप मोठा असणं आवश्यक आहे. गाडी तुम्हाला फास्ट चालताना दिसते पण ते फास्ट फॉरवर्ड दिसते. पण गाडी चालवताना खूप मुश्किल आहे या ठिकाणी. संध्याकाळच्या आधीच लवकर पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही जर येणार असाल तर तसं करा, लवकर निघायचा प्रयत्न करा. गाडीचा लाईट वगैरे चांगला असावा. हे सगळेजण चाललेत आंघोळ करायला. आता रात्रीचे वाजलेत 11. शाही स्नान करायचं यांना, शाही स्नान. आता काय सकाळी केलं असतं तर चांगलं झालं असतं असं माझं मत होतं. आता असो, मी पण त्यांच्याबरोबर चाललो होते. मलाही थंडी वाजते आहे. हे सगळं धोका आहे बरं का. एवढ्या धोक्यात राहण्याचा निर्णय घेतला यांनी. माझा निर्णय होता रूमवर राहण्याचा. तर चलो आता आपण बघूया त्यांची मजा कशी आंघोळ करतायत हे पाण्यामध्ये. एवढं थंड धुकं थंड पाणी, कशी आंघोळ यांची. ओ माय गॉड. तिथून त्रिवेणी संगम खूप लांब आहे. म्हणून त्यात आंघोळ केली. थोडंसं पाण्यात गेलो आणि आंघोळ बघा भरपूर म्हणजे आंघोळच केली. पण परत आम्ही ते कपडे घातले आणि आता आमचे भाऊ जेवण करून घालतात तिकडे ते पण करतात. तर बापरे बाप भयानक थंड पाणी आणि मग आंघोळ झाली. तर बस माझ्याकडे जायचं पैसा आंघोळ सकाळी बघायला यायचं काय कसं आहे ते सगळं बघायला यायचं. बाकी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशा प्रकारे आमचं स्नान झालं सुंदर. तर मित्रांनो आमचं आता स्नान झालं. आता आम्ही चाललो आहे आमच्या गाडीकडे परत. गाडी आम्हाला लांब लावायला लागली संध्याकाळच्या वेळी आणि आम्हाला असं टमटमने जावं लागलं. त्याचं कारण आज गाडी जात नाही. आता आम्ही जेवण करणार. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आता भेटूयात उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.